आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे उद्योग समूह घेऊन आले आहे दिवाळीनिमित्त फराळ रिटेल दरात। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता एनडी पाटील पेट्रोल पंपाजवळ नांदणी। आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। स्वच्छ प्रतिमेचे नेते अशी ओळख असलेले केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती जमीन हडपल्याच्या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या बेकायदेशीर विक्रीवरून सध्या पुण्यातलं राजकारण तापलेलं आहे आणि याच प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती जैन समाजानं गंभीर आरोप केलेले आहेत। गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकलेल्या या जागेमध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप आहे, पार्टनरशिप आहे। राजू शेट्टी यांनी मुरलीधर मोहोळ आणि इतर 2 बिल्डरांवरती जागा हडपल्याचा आरोप केलेला आहे। आता या विरोधात जैन समाजानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा काढलाय। मुरलीधर मोहोळ यांनी अद्याप या प्रकरणावरती, या आरोपांवरती कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाहीये। जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकण्याच्या या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। बिल्डर आणि मुरलीधर मोहोळ यांनी मिळून संगनमतानं ही जागा विकली असून या प्रकरणात जो कोणी आडवाईल त्याला मी सोडणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन देऊनही राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत। त्यांना केवळ आश्वासन नकोय, जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्री व्यवहार रद्द झाल्यावरच ते विश्वास ठेवतील आणि तोपर्यंत आपला लढा हा सुरूच राहणार आहे। दिवाळीनंतर या जमीन विक्री व्यवहाराला स्टे देण्याची ऑर्डर घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू, असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। नेमकं काय राजकारण रंगलेलं आहे? स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून मुरलीधर मोहोळ हे ओळखले जातात, त्यांच्यावरती नेमके आता काय आरोप होत आहेत? सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अमोल किनोळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन। पुण्यामधला अत्यंत प्रतिष्ठित भाग असलेल्या शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनी परिसरामध्ये शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डाची जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप जैन समाजानं केलेला आहे आणि या निर्णयाला तीव्र विरोध केलेला आहे। या विरोधामध्ये समाजानं आज जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा एक मोर्चा काढला। जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय। या मोर्चामध्ये जैन मुनी, जैन आचार्य हे सहभागी झाले। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे काही नेते शिवसेना ठाकरे गटाचे होते, हे सगळे जण सहभागी झाले। एक मोठा मोर्चा निघाला। शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या ताब्यातील भूखंडासंदर्भात काही व्यक्तींमार्फत बिल्डर सोबत व्यवहार करण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं आहे। समाजाची ही मागणी आहे की हा विक्री करार आणि त्यानंतरचा जो कर्ज करार झालेला आहे तो रद्द करण्यात यावा। त्यासोबत वसतिगृहाची मालमत्ता वसतिगृह आणि ट्रस्टच्या संबंधित धर्मदाय कारणांसाठीच वापरली जावी, अशी सुद्धा या मोर्चेकऱ्यांची मागणी आहे। आपण जरा हा वाद नेमका काय ते नीटस समजून घेऊयात। पुण्यामधील शिवाजीनगर भागात मॉडेल कॉलनी भागामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर जैन बोर्डिंगच्या या जागेवरती 1958 साली हिराचंद नेमचंद जोशी यांनी वसतिगृहाची उभारणी केली। अगदी काही महिन्यांपूर्वीच विश्वस्त या जागेवरती नवीन बांधकाम करू इच्छित होते, विकास करू इच्छित होते या जागेचा, पण जैन समाजातील काही लोकांनी त्यांना विरोध केला। आता मात्र ही जागा परस्पर हडप करून विकल्याचा आरोप जैन समाजांनी केलेला आहे। धर्मदाय आयुक्तांनी या विक्रीला मंजुरी देताना नियम आणि कायद्यांचं उल्लंघन केल्याचाही दावा केला जातोय। या जमीन विक्रीच्या व्यवहारामध्ये गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबंधे असल्याचाही आरोप केला जातोय। जैन समाजाने आरोप केलेला आहे की ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला ही जागा विकण्यात आली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे। राजू शेट्टी यांनी आरोप केलाय की मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या सोबतच्या 2 बिल्डरांनी जैन बोर्डिंगची जागा हडपलेली आहे।
या प्रकरणामध्ये जैन समाज आक्रमक झालेला असून त्यांनी आज एक भव्य मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या प्रकरणात एंट्री झाली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आपण जैन समाजाची समजूत काढू असा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. मुरलीधर मोहोळ यांनी बिल्डरांना हाताशी धरून ही जागा विकलेली आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे. या प्रकरणात आता जो आडवा येईल त्याला मी सोडणार नाही असा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. आम्हाला फक्त आश्वासनं नको आहेत हा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्रीचा व्यवहार हा रद्द झाल्यावरतीच आम्ही विश्वास ठेवू, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. दिवाळीनंतर या जमीन विक्री व्यवहाराला स्टे देण्याची ऑर्डर घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये यावं, मी त्यांचा सत्कार करेन असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. आता जैन समाजानं केलेल्या आरोपांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांचं आतापर्यंत तरी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी त्यांच्यावर सध्या होत असलेल्या गंभीर आरोपांमुळे मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी राजकीय वर्तुळात कुजबूज रंगायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती पहिल्यांदाच अशा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे आरोप होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणावरती सोशल मीडियावरती एक पोस्ट केलेली आहे. पुण्यामध्ये जैन समाजाच्या हॉस्टेलची जागा हडपल्यानं जैन समाजानं एक मोर्चा काढलेला आहे. 2-3 लोकांचा नफा महत्वाचा की जैन समाजाच्या भावना हे सरकारनं ठरवावं असं त्यांनी या एकंदरीतच या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तब्बल 3.5 एकर जागा अनेक कट कारस्थानं करून हडपली गेलेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावरती आहे. काही नेत्यांचे नातेवाईक देखील यामध्ये भागीदार असल्याचं कळतंय. रोहित पवार यांनी या सगळ्यांवरती टीका केलेली आहे. जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांनी धंदा आणि पैशासाठी जैन मंदिरही गिळंकृत केलंय. सिडको प्रकरणामध्ये सत्तेचा वरदहस्त असेल तर फायली किती वेगानं पळतात हे स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. हे रोहित पवार यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये बोलताना म्हटलेलं आहे. या प्रकरणात जैन बांधवांना न्याय मिळावा यासाठी त्यांची मागणी आहे आणि जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्यांच्या विरोधात जैन बांधवांच्या लढ्यामध्ये आपण त्यांच्या सोबत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सरकारने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जैन बांधवांना न्याय मिळवून द्यावा असंही आवाहन रोहित पवार यांनी केलेलं आहे. जर सरकारने यामध्ये लक्ष घातलं नाही तर आपल्याकडे सगळे पुरावे आहेत, ते पुरावे घेऊन आपण रस्त्यावरती उतरू असा देखील इशारा या ठिकाणी रोहित पवार यांनी दिलेला आहे. या प्रकरणामध्ये आता विक्री करार आणि त्यानंतरचा जो कर्ज करार आहे तो सुद्धा रद्द करावा अशी मागणी केली जाते. त्यामुळे संस्थेची मालमत्ता सुरक्षित राहील आणि तिचा वापर मूळ उद्देशासाठीच होईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. जैन समाजानं या प्रकरणामध्ये दाखवलेली एकजूट आणि प्रशासनाकडे मांडलेली भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. या आंदोलनाचं भवितव्य नेमकं काय असेल येणारा काळ ते ठरवेल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या प्रकरणात काय भूमिका मांडतात ते सुद्धा पाहणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.